मावशी नमस्कार. नमस्कार दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं गाव कुठलं दादा? हुपरी. हुपरीचे तुम्ही? अच्छा अच्छा अच्छा. बर बर बर. तुम्हाला काय त्रास होता? दम्याचा त्रास होता, धाव पाडत होतो, खोकला लागत होता ना तुम्हाला? वाळा ठसका लागत होता. वाळा ठसका आणि गुडघ्याचा त्रास. गुडघ्याला. हा. आता दम्याचा त्रास किती वर्षापासून होता तुम्हाला? लई लहान असतापैकी होतं. म्हणजे थोडक्यात बाळदमा असल्यासारखा हा, प्रकार बाळदमा होता. होता. अच्छा बाळदम्यासारखा. बाळदमा. अच्छा अच्छा. आणि खोकला असा बडका पडत होता का तुमचा? नाही नुसतं ठसका, वाळा ठसका होता. वाळा ठसका. पण वाळा. त्याच्यामुळे छाती वगैरे दुखत होती ना भरपूर? छाती दुखत होती आणि धाप लाई लागत होतं. अरे वा. तर सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टण कोडोली इथून दवाखान्यातून तुम्ही किती दिवसापूर्वी औषध घेतलं? म्हणजे आता हे डोस कितवा काय? हे 4था डोस आहे. म्हणजे आता 4था तुम्ही घेणार हा, आहे? 4था म्हणजे 3 डोस पूर्ण झाले. म्हणजे सर्वसाधारण किती दिवस औषध घेतलाय? 2 महिने झाले. महिना झालेलो. महिना झाला. हा, एक महिना. 1 महिना 1.5 महिना झाला. 1 महिना ते 1.5 महिना झाला असेल. आता महिना ते 1.5 महिन्यामध्ये 3 डोस तुमचे झाले. हा. आता 3 डोस मध्ये तुम्हाला अगदी समाधानकारक म्हणजे धापचा त्रास कमी आला आणि खोकला कमी झालेला कमी आहे. आले. म्हणजे हे खोकल्यामुळे छातीत दुखणं वगैरे जो प्रकार होता, छाती ओढून येणं वगैरे, गळ्याला त्रास होता, घशाला वगैरे, तो कमी झाला पूर्ण. कमी झाले. वाळा ठसका कमी झालेला कमी आहे. झाले. आणि पथ्य सगळं सांभाळताय ना तुम्ही? सांभाळते. अरे वा, छान छान. पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा. उरला तुमचा गुडघ्याचा त्रास पण राहिलेला पूर्ण कमी होईल. अगदी तुमचं नाव पूर्ण काय म्हणला? पार्वती बाळासाहेब कोरे. पार्वती बाळासो कोरे, कोरे. राहणार हुपरी, तालुका हातकलंगले. हा. अच्छा अच्छा अच्छा. पार्वती बाळासो कोरे. कोरे. प्रॉपर हुपरी ना? हा. अच्छा अच्छा अच्छा. तर प्रॉपर हुपरी गाव, पार्वती बाळासो कोरे, कोरे. राहणार हुपरी. हा. यांना धापचा आणि दम्याचा त्रास होता. सोबत त्यांना छाती वाळा ठसका असल्यामुळं छातीमधून खूप त्रास होत होता. तो पूर्णपणे बरा झालेला आहे. सोबत गुडघ्याच्या त्रासावरही त्यांचं औषध चालू आहे. आणि आता 3 डोस पूर्ण झाले. 4था डोस ते घेण्यासाठी दवाखान्यामध्ये आलेले आहेत. तर सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संस्थेमार्फत आणि या दवाखान्यामार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याने अतिशय चांगल्या प्रकारे औषध वापरलेलं आहे आणि त्यांना अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. तर इथून पुढच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. सगळे. हा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.